श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त शिर्डीत विविध ठिकाणी भक्तिमय वातावरणात सजावट करण्यात आली। मुंबई येथील श्री द्वारकामाई मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून भाविकांचे लक्ष वेधणारा श्री साईरत्न हा भव्य देखावा उभारण्यात आलेला आहे। या रोषणाई आणि देखाव्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पसरलेलं आहे। भाविकांनी या सुंदर सजावटीचे मनसोक्त दर्शन घेतलेलं आहे। 107व्या पुण्यतिथी उत्सवात जे आहे ते आज सुरुवात झालेली आहे। सकाळी काकड आरतीनंतर बाबांच्या प्रतिमेची त्याचप्रमाणे बाबांच्या पोथीची शोभायात्रा काढण्यात आलेली होती। त्यानंतर द्वारकामाईमध्ये जे आहे ते अखंड साईचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे। भक्तांची गर्दी जी आहे ती वाढत आहे। उद्या जो आहे तो उत्सवाचा मुख्य दिवस आहे। जास्तीत जास्त भाविकांना चांगल्या रीतीने दर्शन व्हावं म्हणून जे आहे ते मंदिर रात्रभर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे। त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळी जे आहेत ते ज्येष्ठ गायक जे आहेत शैलेंद्र भारती यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व भक्त जे या ठिकाणी येतील त्यांची राहण्याची, प्रसादाची, जेवणाची सर्व व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे। सर्व साई भक्तांनी या उत्सवामध्ये जे आहे सहभागी व्हावं असं आवाहन मी या निमित्ताने श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करीत आहे। सर, फुलाचं डेकोरेशन नेमकं कोणी केलं आहे आणि या ठिकाणी मोठा देखावा उभा केला आहे, काय सांगतो? उत्सवाच्या निमित्ताने जे आहे ते ओरिसाचे साई भक्त जे आहेत त्यांनी फुलाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि समोर जे आहे द्वारकामाई मंडळ जे आहे ते मागील 34-35 वर्षापासून जे आहे ते दर उत्सवाला जे आहे ते डेकोरेशन करत असतं। यावेळी जे आहे ते समुद्रमंथनाचा देखावा जो आहे तो द्वारकामाई मंडळाच्या वतीने सादर केलेला आहे। या कालावधीमध्ये जवळपास 2.5 ते 3 लाख भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे। त्या निमित्ताने लाडू प्रसादाची व्यवस्था, बुंदी प्रसादाची व्यवस्था, त्याचप्रमाणे भोजन व्यवस्था जी आहे प्रसादालयातली भोजन व्यवस्था सर्व करण्यात आलेली आहे। प्रत्येक दिवशी जे आहे ते वेगवेगळे मिष्टान्न जे आहे ते प्रसादामध्ये देण्यात येणार है। क्या कहानी है और आज किस प्रकार से इसका प्रारंभ हुआ? बाबा ने 15 अक्टूबर 1918 में जो है समाधि ली। उसके बाद में हर साल से जो है वो साई बाबा संस्थान की तरफ से साई बाबा की पुण्यतिथि जो है वो मनाई जाती है। आज इस उत्सव का जो है वो शुरुआत हुई है। सुबह कक्कड़ आरती के बाद बाबा की प्रतिमा, बाबा की पोथी, उसकी शोभा यात्रा जो है वो निकाली गई। उसके बाद में जो है द्वारकामाई में अखंड साई चरित्र पठन की शुरुआत हुई है। 4 दिन का ये उत्सव है। कल उत्सव का मुख्य दिन है। उस दिन ज़्यादा से ज़्यादा भक्तों को अच्छी तरह से दर्शन होना चाहिए, इसलिए साई मंदिर जो है वो रात दिन खुला रहेगा। 4 दिन के ये उत्सव में जो है लगभग 2.5 से 3 लाख साई भक्त आने की आशंका है। तो उनकी दर्शन की व्यवस्था, उनकी रहने की व्यवस्था, उनके प्रसाद भोजन की व्यवस्था जो है ये सभी व्यवस्था साई बाबा संस्थान की तरफ से की गई है। कल उत्सव का मुख्य दिन है। शाम को जो है शैलेंद्र भारती सीनियर गायक हैं, उनका साई भजन संध्या का प्रोग्राम जो है वो रखा गया है। 4 दिन के उत्सव में हर दिन जो है बाबा के जीवन पर आधारित साई भजन संध्या है, साई भजन है। ये सभी स्पिरिचुअल कार्यक्रम का आयोजन जो है संस्थान की तरफ से किया गया है। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।